कोल्हापुरात लय मोठ्या विकासाच्या गप्पा महायुतीचे नेते मारतात। मग या प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव ठाकरे आघाडीच्या वतीनं आज कोल्हापूर महापालिकेचा आकृतीबंध कर्मचाऱ्यांचा जो आकृतीबंध नियमावलीचा जो सेवा नियमावली करता राज्य शासनाकडे जो प्रस्ताव गेली 2 वर्ष मंजुरीसाठी प्रलंबित आहे, हा एक विषय। तसेच कोल्हापूर शहरामध्ये फेरीवाला धोरण राबवण्याकरताची पहिला टप्पा म्हणून फेरीवाल्यांची निवड समितीशी करण्यात आली होती, त्याचं गॅझेट करायचा प्रस्ताव देखील गेली 2 वर्ष प्रलंबित राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे आहे। यातला जो पहिला सेवा नियमावलीचा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यामुळे महापालिकेमध्ये 1700 ते 1800 पदं रिक्त आहेत। त्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, त्यामुळं अशी पदं रिक्त आहेत। त्यामुळं महापालिकेच्या सर्व विभागांचा बोजवारा उडलेला आहे काय। त्यामुळे बोजवारा उडल्यामुळे येणाऱ्या काळात अजून काही या महिन्याभरात अधिकारी कर्मचारी रिटायर होणार, त्यामुळे परत हा प्रश्न आणि चिघळणार आहे आणि एक वेळ महिन्यात 2 महिन्यात अशी येणार आहे प्रशासकीय आणीबाणी म्हणून महापालिकेला काही विभागांना कुलप लावायची वेळ येणार आहे। तरी या राज्य शासनाला जाग न झाल्या हा एक भाग। ही पद भरतीसाठी हा सेवा नियमावलीचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करायला पाहिजे। इतर महापालिकेचा शेजारचा सांगली महापालिका, सोलापूर महापालिका, छत्रपती संभाजीनगर महापालिका, अमरावती महापालिका यांचे प्रस्ताव मंजूर होऊन त्या ठिकाणी सर्व कर्मचारी फुलफिल प्रमाणात काम करू लागले, पण कोल्हापूरच मागे का। कोल्हापुरात लय मोठ्या विकासाच्या गप्पा महायुतीचे नेते मारतात। मग या प्रस्तावांच्याकडे 2-2 वर्ष निर्णय का झाले नाही, याच्यामुळे कोल्हापुराचं विद्रुपीकरण झालेलं आहे। कोल्हापुराचे सर्व कामकाज हा अक्षरशः लोकांना नाकेनऊ झालेला आहे। नवीन सभागृह येऊन 2 महिने होत आले, पण कामकाजाला कोणतेही साधनं मिळत नाही, कोणतंही मनुष्यबळ नाही। एकेका अधिकाऱ्याकडे 3-3, 4-4 विभागाचे 4 कसं काम करतील। कालच एक आमचा अधिकारी लाचलुचपत विभागाकडे सापडला। इतर जर चांगल्या दर्जाचे अधिकारी निवडले असते तर त्यांच्यावर जे षडयंत्र झाले ते झालं नसतं। त्यामुळे येणाऱ्या काळात परवा दिवशी आम्ही 48 तासाचा अल्टिमेट दिलता, म्हणून आज आम्ही हे साखळी उपोषण आज आम्ही लाक्षणिक एक दिवसाकरता उपोषणाचं आंदोलन आज आम्ही केलेलं आहे। आज पण जर शासनानं या प्रश्नी जाग आली नाही, आता या ठिकाणी महापौर साहेब येऊन गेले, स्थायी सभापती येऊन गेले, त्यांनी आज सांगितले आम्ही वरिष्ठांच्यावर बोलतोय म्हणून। हे विषय तात्काळ संपले नाहीत तर येणाऱ्या काळात अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन करायची तयारी आम्ही ठेवणार आहोत, याची नोंद